या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद आज या ठिकाणी आयोजित केली आहे। तर या शिक्षण परिषदेला उपस्थित आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय आपेट सर, केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय तिडके सर, मुंडे सर आणि सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनी। आता माझ्याकडे आज जो विषय दिला आहे मूल्यवर्धन, आणि सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये सरांनी सांगितलं की शिक्षण परिषद नेमकी आयोजित करण्यामागचा उद्देश काय, शिक्षण परिषद कशासाठी आयोजित करायची। तर आपण 30-40 जण आहेत, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची स्किल वेगवेगळी, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अध्यापन करत असतं। त्या विचाराची आदान प्रदान व्हायला पाहिजे या ठिकाणी। आज ज्या पद्धतीने शिक्षण परिषद चालू आहे, कुठेतरी समाधान वाटतंय की आपले मत मांडतात, निवळ पुढे येणारे सांगायचे, खाली बसणाऱ्याने ऐकायचं असं होत नाही। विचारांची आदान प्रदान देवाणघेवाण व्हायला पाहिजे, तोच मूळ उद्देश आहे शिक्षण परिषदेचा। की शिक्षण परिषदेमधून मी माझ्या वर्गासाठी, मी माझ्या मुलासाठी काहीतरी घेऊन जातोय, याचं समाधान आपल्याला वाटलं पाहिजे। त्याचबरोबर गिरी मॅडमनी सविस्तरपणे आपल्याला मार्गदर्शन केलं, मॅडमचं मी या ठिकाणी अभिनंदन करीन। मॅडम, आम्ही जर 1 तास जर बोललो तरी तुमच्या एवढं बोलू शकणार नाही। तुम्ही 1 तासाची माहिती 2 तास, म्हणजे आपण 2 तास आणि मॅडमचं 1 तास, इतकी गती आहे। आणि गतीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या म्हणजे लक्षात येतं की ते काय सांगतात। आणि जो माझ्याकडे विषय दिलाय की मूल्यवर्धन, आता मूल्यवर्धनचा विषय जर विचार केला तर आत्ताच पुणे या ठिकाणी, वाघोली या ठिकाणी त्याचं राज्यस्तरावर प्रशिक्षण झालं या। आणि आपल्या केंद्राचं भाग्य आहे की ते प्रशिक्षण तालुक्यातून 3 माणसं होते, बरोबर आहे। त्या 3 माणसापैकी आपल्याच केंद्रातली 2 माणसं होती, आणि ते समोर बसलेले आहेत, आदरणीय तिडके सर आणि मुंडे सर। आणि मी त्यांना एक विनंती करणार आहे की आता समोर बोलायचं म्हणल्यानंतर रात्री काहीतरी पुस्तक चालतं, युट्यूब बघतो माणूस। मी रात्री युट्यूबला सर्च केलं सर, त्या युट्यूबच्या सर्च मध्ये जी मोकळीका झाल्या होत्या, त्या मोकळीकामध्ये तुम्ही छान पद्धतीने डान्स केला आहे। मग एक मोकळीका घ्यावी काय, तिथं सध्या किती माणसं होते पुण्यामध्ये? 30 नाही 40, इथं किती? इथं 35। म्हणजे तेच माणसं समजून आपण एक मोकळीका जर घेतली तर फ्रेश होतील सगळे। मी ऐकलं एक होती आजी, बरोबर आहे ना, आणि नंतर माझ्या हातात जादू आहे बघा बघा, या 2 मोकळीका मी बघितल्या। त्याच्यामध्ये मुंडे सर फक्त माग होते आहे का, आठवत तर त्या मूल्यवर्धनचं प्रशिक्षण तर आपल्याला सविस्तरपणे होणारच आहे। नंतर तालुका स्तरावर होईल, केंद्र स्तरावर होईल, परंतु एक ओझरती नजर त्या मूल्यवर्धन मध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। आता मूल्यवर्धनाची गरज काय पडली? मग कोणीतरी म्हणलं बघा, इच्छाशक्तीची गरज असते कोणतीही गोष्ट करायची असेल तर। खरंच आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे की शांतीलाल मुक्ता फाउंडेशन तर्फे हे मूल्यवर्धन प्रकल्प म्हणजे राबवला जातो की विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवले गेले पाहिजेत, ते शालेय स्तरावर रुजवले गेले पाहिजेत। म्हणून शांतीलाल मुक्ता फाउंडेशन हे आपल्या बीड जिल्ह्याचं आहे। आणि जे शांतीलाल मुक्ता आहेत त्यांचं वय आहे मला वाटतं 70-72 वर्ष। म्हणजे इच्छाशक्ती किती माणसाला कोणत्या स्तरावर नेऊ शकते त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि ते मला वाटतंय आष्टी का पाटोदा तालुक्यातील डोंगरकेनी गावचे इथं। आणि 2009 साली शांतीलाल मुक्ता यांनी 2009 साली मला वाटतं आष्टी आणि पाटोदा या 2 तालुक्यामध्ये 450 शाळेमध्ये अनुकरण करतात ना, आपली जबाबदारी आहे। परिस्थिती तशी मुलांना म्हणजे बोलायला विचार करून बोलतात वडील, अशी परिस्थिती सध्या। 25-30% पालक विषय व्हायला पाहिजे मूल्य संवर्धन त्यांना। आता फक्त शाळेमध्ये पहिलं काय व्हायचं, आता मूल्य 10 मूल्य आहेत ना, तर ते 10 मूल्य आपण शाळेमध्ये फक्त पहिले मला वाटतं शाळेत परिपाठामध्ये बोधकथा एकच म्हणजे मुद्दा होता की बोधकथा सांगायची आणि त्यातून कोणतं मूल्य आहे
की त्यातून कोणतं मूल्य बाहेर येतंय ते सांगायचं. परंतु तसं न होता दहा मूल्य दिले होतं. जबाबदारीबद्दल बोललो. स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्य हे सुद्धा मूल्य आहे, पण ते स्वातंत्र्य कितीपत पाहिजे ते सुद्धा काही म्हणजे मर्यादा आहेत. सत्य, न्याय, आदर, समानता, विविधता, सहिष्णुता, बंधुता, करुणा आणि सेवा. तसं जर पाहिलं तर हा शांतीलाल मुत्ता फाउंडेशनचा जो मूल्यवर्धनचा कार्यक्रम आहे, जे संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे जे 4 मूल्य आहेत त्या 4 मूल्यावरच आधारित आहे. मग त्या 4 मूल्यावर आधारित कसं आहे बघा. हे जे संविधानिक मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. त्याच्यात शालेय संदर्भातील मूल्य कोणते पुन्हा की मानवी प्रतिष्ठेचा आदर, स्वायत्तता, जबाबदारी, चिकित्सक व सर्जनशील विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था, सक्रिय योगदान आणि त्याच्या क्षमता पुढे दिलेल्या आहेत. स्वजाणीव, स्वव्यवस्थापन, सामाजिक जाणीव आणि नातेसंबंध कौशल्य आणि जबाबदारीने निर्णय घ्या. याच्या क्षमता येतात. हे 4 मूल्य येतं. 4 मूल्याच्या पुढे शालेय संदर्भातील मूल्य दिलेत आणि त्याच्या क्षमता सुद्धा समोर दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला शाळेवरती उपक्रम राबवायचे आहेत. किती टक्के? 26%. आणि विद्यार्थी संबंधामध्ये वाढ झाली या 24%. आणि शिक्षक विद्यार्थी संबंधात वाढ झाली या 23%. म्हणजे ज्या आंतरक्रिया आहेत शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक किंवा विद्यार्थी पालक, शिक्षक पालक, या सगळ्या आंतरक्रियामध्ये निश्चितपणाने या मूल्यवर्धन उपक्रमामुळे काय होणार आहे? वाढ होणार आहे. आणि निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर एक माणूस इच्छाशक्ती असल्याच्या नंतर काय करू शकतं? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शांतीलाल मुत्ता हे एक असे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी फक्त ह्या मूल्यवर्धन उपक्रमामध्येच काम केलं नाही, तर जे पाणी फाउंडेशन होतं किंवा कोरोना काळामध्ये त्यांचं एवढं मोठं काम आहे, जे पाणी फाउंडेशनच्या काळामध्ये जे श्रमदान होतं आणि श्रमदान झाल्याच्या नंतर जे काम टोकलेंनी किंवा जेसीबीने करायचं होतं त्या पूर्ण जेसीबी टोकलेन या शांतीलाल मुत्ता यांनी उपलब्ध करून दिली. आणि त्यांनी त्या जेसीबी त्यांच्या किती तास चालले असतील कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. तर त्या जेसीबी टोकलेन 73,698 तास त्यांचं काम झालं. मी त्यांचा व्हिडिओ रात्री ऐकला. त्यांनी सांगितलं की आम्हाला पोकलेन मिळत नव्हत्या किंवा जेसीबी भेटत नव्हत्या. त्यांनी मध्य प्रदेश मधून आणल्या सर. मध्य प्रदेश राज्यातून पोकलेन जेसीबी उपलब्ध केल्या आणि इथं ते पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये त्यांनी ते जेसीबी आणि पोकलेन फक्त दिल्या नाहीत तर डिझेल टाकून दिल्या. एवढं मोठं काम आहे. कारण काही बीड जिल्ह्यातील असे हिरे सुद्धा आपल्याला माहित नसतात. एक चांगलं व्यक्तिमत्व या प्रशिक्षणाच्या निमित्तानं एक आपल्याला पाहायला मिळालं. त्याबद्दल आपल्याला सविस्तर नंतर भविष्यामध्ये तिरके सर असतील, मुंडे सर असतील, हे मार्गदर्शन करणारच आहेत. माझ्या पद्धतीनं जेवढं मला सांगण्याचा प्रयत्न म्हणजे जमतंय तेवढा प्रयत्न केला मी. माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर ते मला परत द्या. आणि तुम्ही एवढं शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो. धन्यवाद.